हॅलो, आज आहे भोगी. मग त्याच्यासाठीच माझं लसूण घ्यायचं काम चालू झालं होतं. लसणाची पात आणि सगळीच भोगीची भाजी बनवतात. आम्ही आमटी पण बनवतो आणि भाजी पण बनवतो. इकडे सगळ्या भाज्या निवडून वगैरे धुवून ठेवल्या होत्या. आमटी बनवली, तोपर्यंत साईडला सुकं पण बनवलेलं आहे. सुकं आम्हाला द्यायला वगैरे लागतं इतरांना. नंतर आरावरती भाजून आम्ही भाकऱ्या बनवल्या आणि मी माझं आवरायला लागले. थोडासा नटापटा करायचा होता. मला फेशियल हेअर रिमूव्ह करायचे होते. पहिल्यांदा ॲलोवेरा जेल घेतला, तो फेसवरती व्यवस्थित अप्लाय केला. मी कशी हेअर रिमूव्ह करते हे तुम्हाला सांगते. पहिल्यांदा स्किन स्ट्रेच करायची आणि मग रेझर यूज करायचं आहे. हळूहळू तुम्हाला सवय होऊन जाईल आणि मला तर खूप जास्त ग्रोथ झाली होती. त्यानंतर मी बांगड्या वेअर केलेल्या ज्या माझ्या लग्नाच्याच आहेत आणि आता सण असल्यामुळे 2 वरून चढवायला लागतात. नंतर म्हटलं काय करायचं म्हणून मेहंदी काढून घेऊया म्हटलं. इन्स्टंटवाली आणली होते मी. पहिला तर माझा मूड खराब झाला की कशी तर मी काढली होती लोटस. त्यानंतर मी राईट हँडला लेफ्ट हँडने काढलेली आणि इतकी सुंदर झाली होती ना, मला विश्वास बसला की मी माझ्या हातने काढलेला आहे पहिल्यांदा. नंतर मला साडी माझी आयर्न करून ठेवायची होती. माझी पण साडी होती आणि माझी सासूताईंची पण साडी मला आयर्न करून ठेवायची होती. हा माझा ब्लाऊज आहे आणि साडी माझी एवढी जास्त हेवी आहे ना, जर उद्या मी हिला ड्रेप करायचं ठरवलं ना तर कमीत कमी 2 तास मला लागतील हिला ड्रेप करायला. म्हणून म्हटलं की आयर्न करून व्यवस्थित ठेवते म्हणजे उद्या पटकन 10 मिनटं 15 मिनटात तर होऊन जाईल माझं काम. आणि मी हे ऑनलाईन बघितलं होतं की कसं ड्रेप करायचं, पण एवढं करता करता मी एवढी वैतागले ना, खरंच पाठ कंबर सगळं दुखायला लागले. पण उद्याचं काम मी थोडं तर असं नाही का सोपं केलेलं आहे. आणि असा होता माझा डे. उद्याच्या व्लॉगसाठी फॉलो करून घ्या. ओके, बाय.